आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस AI समिटला हजेरी लावणार। विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करणार। राजू ढेरिंगेचा मंत्रालयात लाच मागतानाचा नवा व्हिडिओ समोर। 15 मिनिटात काम करतो राजू ढेरिंगेचा प्रताप मोबाईल कॅमेरामध्ये कैद। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार। 12हून अधिक पदाधिकारी इच्छुक। संख्याबळानुसार 3 स्वीकृत नगरसेवक करता येणार। यापैकी एका जागेची मनसेकडून मागणी। निर्णय काय होणार याकडे लक्ष। 25 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत घोषणा होणार। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याची शक्यता। भाजप राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती म्हणून गोव्याला गेले। शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवलं तर पुढच्या निवडणुकीत पाहू, गोगावलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात एप्रिल 2026 मध्ये SIR प्रक्रिया सुरू होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला तयारीचे निर्देश। बिहार आणि 12 राज्यांच्या SIR प्रक्रियेनंतर उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR मोहीम राबवली जाणार। मुंडवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडे 3 मार्चला अंतिम सुनावणी। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनं हप्ता वितरित। यवतमाळमध्ये ATSनं केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड। फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचं ब्रेन वॉशिंग। नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला। संशयास्पद हालचालींवर ATSचं लक्ष। पुण्याच्या मुळशीत कुस्ती दरम्यान पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान माऊली कोकाटेमध्ये वाद। माऊली कोकाटे समर्थकाची सिकंदर शेखला मारहाण। पैलवान माऊली कोकाटे समर्थकांकडून सिकंदर शेखला धक्काबुक्की। देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना मानवंदना। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते होते। नरेंद्र मोदींकडून अभिवादन। देशाच्या संसदेत शिवजयंती उत्सव साजरा। शिवजयंती निमित्त संसदेत नाशिक ढोलचा आवाज घुमला। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे, म्हाडाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जळगावच्या खासदार स्मिता वाघ उपस्थित। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही। सुनेत्रा पवारांचं भाष्य। जागतिक वारसा स्थळांमधील 12 किल्ल्यांपैकी केवळ रायगड किल्ल्यावर संवर्धन सुरू। बाकीच्या 11 किल्ल्यांवर संवर्धन होत नाही। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं वास्तव। शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह। सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर या एकमेव मंदिरात जयंती उत्सव साजरा। मोठ्या संख्येनं शिवभक्तांची किल्ल्यावर गर्दी। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्याकडून शिवरायांना अनोखं अभिवादन। शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5x8 फुटाचे चित्र साकारले। अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त 30,000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी काढत छत्रपती शिवरायांना अभिवादन। रांगोळी काढण्यासाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस परिश्रम घेतले। शिवजयंतीनिमित्त कशा पद्धतीनं जल्लोष करण्यात आला या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। परभणीत शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याशेजारी वारकऱ्यांचं गोल रिंगण संपन्न। आज दिवसभर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।
शिवजयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट, मंदिरासमोर शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण, शिवजयंतीनिमित्त गडावर 2.5 पायरीचं पूजन. पंढरपुरात भीमा नदीच्या पात्रात हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना. 16 फूट उंच फायबरच्या हत्तीवर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान. प्रवीण नगरे यांनी मूर्ती साकारली. शिवजयंतीनिमित्त पंढरपुरातील अविनाश झवेरी यांनी बनवली चांदीची शिवरायांची मूर्ती. 7 किलो 150 ग्रॅम चांदीचा वापर करून मूर्ती बनवली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई. महाराजांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची गर्दी. नागपुरात 4.5 वर्ष मुलीनं सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. 4.5 वर्ष आत्मजा जाऊनकर हिनं सलग 5 मिनिटं महाराजांचा शौर्य गाथा सांगणारा पोवाडा सादर केला. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. परभणीच्या पूर्णामध्ये फायर आर्टमधून साकारलं छत्रपती शिवराय. गेरू आणि जाळाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली. संतोष सातपुते यांनी साकारले शिवराय. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन. महाराजांच्या काळात युद्धात वापरल्या गेलेल्या चिलखताबरोबरच वेगवेगळी शस्त्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली.